बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने मतदार जागृती अभियान. महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निमित्ताने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी रविवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता महानगरपालिकेच्या हिरवळीवर पदाधिकारी व सभासदांनी एकत्र येऊन भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. नोंदणीकृत प्रत्येक मतदाराने 20 नोव्हेंबर रोजी मतदान करावे. मतदानाच्या दिवशी शासनाने जाहीर केलेली सुट्टी ही पर्यावरणासाठी केलेली नसून ती सुट्टी भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि सशक्तीकरणासाठी दिलेली आहे. त्यामुळे सर्वच मतदारांनी आपण स्वतःहून मतदान करावे. स्वतःबरोबरच आपल्या परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आपण ज्या कार्यालयामध्ये, ज्या संस्थेमध्ये, ज्या परिसरामध्ये कार्यरत आहोत तेथील सर्व सहकाऱ्यांना मतदान करायचे आवाहन करावे, असे यावेळी ठरले. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, जिल्हा खजिनदार दाऊद अत्तार यांच्यासह मंगळवेढा तालुका सेक्रेटरी सिद्धेश्वर अवघडे, सोलापूर शहर महिला विभाग प्रमुख निर्मला मोळे, बसवेश्वर पाटील यांनीही यावेळी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या मतदार जनजागृती अभियानाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धेश्वर अवघडे यांनी केले, तर युनुस बाळगी यांनी सर्वांचे आभार मानले. सदर मतदार जनजागृती अभियान महासंघाच्या वतीने यशस्वी करण्यासाठी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आगतराव बनसोडे, सिद्धेश्वर भुर्ले, स्वप्नजा कसबे, महबूब तांबोळी, यशपाल आकाडे, डॉक्टर श्रुतिका उडानशिव, महानंदा शिंदे, प्रिया कदम, सिद्धराम मुली, पृथ्वी शिंदे, शिवानंद चौगुले, एकोराम चौगुले, नीलकंठ अय्यर, गुंडराम साठे आदींनी परिश्रम घेतले. हे अभियान सुरू करण्यापूर्वी महासंघाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.